श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण अभ्यंग स्नानाविषयी पाहूया. अभ्यंग स्नान म्हणजे पहाटे तेल, उठणे, अत्तर लावून स्नान करणे, जे विशेषतः नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या दिवशी केले जाते. हे स्नान शारीरिक आणि मानसिक शुद्धीसाठी एक पारंपरिक आणि आयुर्वेदिक पद्धत आहे, ज्यामध्ये संपूर्ण शरीराला तेल लावून मालिश केली जाते. आयुर्वेदानुसार हे आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सुद्धा मानला जातो. आता अभ्यंग स्नानाचे महत्त्व काय? शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण अभ्यंग स्नानामुळे घडू शकते. आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे आणि एक प्रकारचे आरोग्यदायी वरदान सुद्धा अभ्यंग स्नानाला मानले जाते. दिवाळीच्या उत्सवाचा एक अविभाज्य भाग म्हणून अभ्यंग स्नानाकडे पाहिले जाते. म्हणजे अभ्यंग स्नान ही एक पूर्वापार चालत आलेली परंपराच आहे. आता अभ्यंग स्नान कसे करावे बरं? सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम अंगाला कोमट तेल लावायचे. तेलावर उटणे चोळा, जे त्वचेसाठी चांगले आहे. त्यानंतर स्नान करा. उठण्यामध्ये आपण मुलतानी माती, परत केशर चंदनची पावडर, परत चंदनाची पावडर, संत्रा पावडर अशी घरगुती साधने सुद्धा वापरू शकतो. उटणे वापरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्यामुळे तेल न लावता उटणे वापरू नये, कारण ते त्वचेसाठी हानिकारक असू शकते. म्हणून अंगाला सर्वात प्रथम कोमट तेल लावून घ्यावे आणि मगच त्याच्यानंतर उटणे लावावे. आणि हे तेल आपण जरी सरसो तेल लावले तर फारच उत्तम. आता अभ्यंग स्नान कधी करतात? दिवाळीच्या सणांमध्ये विशेषतः नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे हे स्नान केले जाते. त्यासाठी एक वेगळी कथा आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. दिवाळी व्यतिरिक्त इतरही काही प्रसंग असतात, त्यावेळी अभ्यंग स्नान केले जाते. घरामध्ये एखादा पवित्र विधी होणार असेल, पूजा होणार असेल तर अभ्यंग स्नानही केले जाते. अभ्यंग स्नान ही केवळ आंघोळ नाही बरं का, तो एक पवित्र संस्कार आहे आणि धार्मिक परंपरा सुद्धा आहे. अभ्यंग स्नान हे नेहमी सूर्योदयापूर्वीच करावे. निदान पहाटे म्हणजे सकाळी 6-6:30च्या आधीपर्यंत अभ्यंग स्नानाची आंघोळही व्हायला न पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण स्नान केले 7, 8, 9, 10 तर त्याला अभ्यंग स्नान म्हणायचे नाही. अभ्यंग स्नान हे पहाटेच म्हणजे सूर्योदयापूर्वीच उत्तम मानले जाते आणि तो एक विधी आहे. त्यामुळे तो पहाटे 6 वाजायचे तरी अगोदरपर्यंत अभ्यंग स्नान ही उरकलीच पाहिजे. अभ्यंग स्नानाची कथा ही नरकासुर वधाशी संबंधित आहे. नरक नावाच्या एका राक्षसाचा जन्म झाला, जो अत्यंत बलवान आणि क्रूर होता. त्याच्या क्रूरतेमुळे लोक त्रस्त झाले होते. नरकासुराने देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. त्यांच्याकडून अनेक गोष्टींची जबरदस्तीने लूट केली. त्यामुळे देव आणि ऋषी खूप त्रासले होते, वैतागले होते. नरकासुराला हरवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामाच्या मदतीने नरकासुराचा सामना केला. सत्यभामाच्या मदतीने श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुराचा वध झाल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक नरकासुराच्या वधानंतर पहाटे उठून अंगाला तेल लावून स्नान करू लागले. ही प्रथा नरक चतुर्थीच्या दिवशी आजही पाळली जाते. या कथेमुळेच अभ्यंग स्नान केवळ शारीरिक शुद्धतेसाठी नाही, तर आध्यात्मिक आणि मानसिक शुद्धतेचेही प्रतीक मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी केले जाणारे हे स्नान नरकासुराच्या वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. तर आम्ही सर्वांनी दिवाळीला अभ्यंग स्नान नक्की करूया आणि शरीराची आणि मनाची आपण शुद्धता करून घेऊया आणि वाईट शक्तींवर विजय मिळवूया. चला तर मग या दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. चला श्री स्वामी समर्थ.